अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। अशा वेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो। 1. अद्रक लसूण पेस्ट तयार करून ठेवल्यावर त्यात 1 चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे। यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते, त्यामुळे तुमचा रोज मसाला बनवण्याचा तुमचा जो वेळ आहे तो वाचेल। 2. हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याची देठ काढून एका डब्यात भरून त्यानंतरच ती फ्रीजमध्ये ठेवावी, त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते। 3. खसखसी फ्रीजमध्येच ठेवावी। 4. भगर सुद्धा फ्रीजमध्येच ठेवावे। 5. बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच तो फ्रीजमध्ये ठेवावा, त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो। 6. पुरी लाटल्यानंतर तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी, ज्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाही। 7. नेहमी फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी फ्रीजमध्ये कोळशाचा 1 तुकडा ठेवावा। 8. फ्रीजला कोणत्याही पदार्थांचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत, त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाईल। 9. कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यांवर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाहीत। 10. लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे। 11. पोहे करत असताना त्याचा लगदा होतो, ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा। जर आपण 2 वाटे पोहे घेतले तर 1.5 वाटी कांदा वापरावा, म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत। 12. महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या, त्यामुळे भांड्यांच्या पात्यांना धार येते। 13. भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजतेवेळी त्यात 1 चमचा बेसन पीठ टाका, त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येईल। 14. कोणताही गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमूटभर मीठ टाका, त्यामुळे चव आणखीन छान होईल। 15. पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते, यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाका, त्यामुळे मीठ मोकळे राहते। 16. लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही। 17. मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1-2 केळी खावीत। 18. काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंगा टाका। 19. कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळेपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात। 20. स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणती डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा, स्वच्छ होतील। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। वरील टिप्स उपयोगी व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक, कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। धन्यवाद।